नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा एकात्मिक आरोग्य व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये या ठिकाणी यवतमाळसाठी पदभरती सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरू शकता. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये यवतमाळमध्ये पदभरती सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये विविध पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुला पहिली पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर, एकूण एक जागा. एससीसाठी पोस्ट असणार आहे. MBBS डिग्री आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत. 7,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार आहे असणार आहे. पुढची पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम. ह्यासाठी एकूण एक जागा ओपनची. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जेन्युअल डिस्ट्रिक्टमधून डिग्री म्हणजे मेडिकल विभागातील डिग्री 30,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत स्टाफ नर्स, एकूण 4 जागा असणार आहेत. यातील SC साठी एक जागा, OBC एक, VJNT एक आणि ओपनची एक जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला JNM, BSc नर्सिंग आणि पॅरामेडिकलचं जे रजिस्ट्रेशन असतं त्याचे लागणार आहेत आणि 20,000 रुपये पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत LHV. ह्यासाठी मित्रांनो एकूण एक जागा असणार आहेत. SC एक. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला JNMचा कोर्स आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत. 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत फार्मसिस्ट. फार्मसिस्ट ह्या पदात मित्रांनो तुम्हाला पहिल्यासाठी एक जागा असणार आहेत आणि दुसऱ्यासाठी ST साठी एक जागा, असे 2 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी सायन्स पास प्लस D फार्म आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 17,000 रुपये पे स्केल लागणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज सादर करायची ठिकाणी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी यवतमाळ या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला FU स्पेशलिस्ट या ठिकाणी नागरी आरोग्य अभियान यासाठी मित्रांनो स्पेशलिस्टसाठी काही जागा आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिजिशियन मेडिसिन एकूण एक जागा असणार आहेत. ऑब्स्टेशन अँड जेन्युलॉजिस्टिक यासाठी एक जागा, पॅरामेडिसिनसाठी एक जागा, ऑप्थोमेडिसिनसाठी एक जागा, डिटर्मिनेशनसाठी एक जागा, सायकोथेरपिस्टसाठी एक जागा आणि ENT टेक्निशियनसाठी एक जागेची पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहेत. MD आणि MDCN जी की ज्या विभागासाठी महत्त्वाचे आहे ते लागणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला ज्या पहिल्या 3 पोस्ट असतात यासाठी मित्रांनो तुम्हाला पर व्हिजिट 2,000 ते जास्तीत जास्त 5,000 रुपये पे स्केल असणार आहेत. आणि राहिलेल्या ज्या 4 पोस्ट आहेत यासाठी मित्रांनो पर व्हिजिट 2,000 ते जास्तीत जास्त 5,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला नागरी आरोग्य केंद्र यवतमाळमध्ये तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 15/4/2025 पासून ते 28/4/2025 पर्यंत तुम्ही आणि ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा. ऑफलाईन फॉर्म भरायचा खाली पत्ता आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. यामध्ये कोणकोणती डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत? यामध्ये अर्ज, पदवीचे गुण, गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हता, संगणक जातीचा दाखला, शाळा दाखला, त्याचबरोबर एक्सपिरियन्स असल्यास, वैद्यकीय अधिकारी त्याचं रजिस्ट्रेशन असल्यास, पासपोर्ट, नॉन क्रिमिनल, कास्ट, संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया असणार ही या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने असणार आहेत. यामध्ये कंत्राटी पद्धतीने जरी असली तुमच्या ठिकाणी जी एक्सपिरियन्स आणि पुढच्या विभागासाठी तुम्हाला महत्त्वाची अशी या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थेट निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी मेडिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी जी काही पोस्ट असतात यासाठी थेट निवड प्रक्रिया असणार आहे. कोणतीही एक्झाम न देतात तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये तुमचा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. म्हणजे जे पासिंगचा स्कोर असतो यासाठी सब्जेक्ट नॉलेज 10 मार्क, रिसर्चसाठी 10 मार्क, लिडरशिपसाठी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 10 मार्क्स आणि एक्सपिरियन्ससाठी 1 वर्षासाठी 2 अशी 10 मार्क अशी 50 मार्काची तुमच्या ठिकाणी जी निवड प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर गुणांकन पद्धतीने पुढची पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला क्वालिफाईड एक्झामसाठी मित्रांनो 50 गुण असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन हायर एज्युकेशन असल्यास तुम्हाला 20 मार्क आणि अनुभव असल्यास तुम्हाला एकाच वर्षासाठी 6 गुण अशी 30 मार्काची तुमच्या ठिकाणी एकूण 100 मार्काची या ठिकाणी जी राहिलेली पोस्ट असतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये कोणतीही या ठिकाणी एक्झाम नसणार आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज या ठिकाणी A4 साईज पेपरवरती प्रिंट करून तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट असणार आहे. 100 रुपये फी या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट असणार आहे. डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तालुका हेल्थ ऑफिशियल यवतमाळ ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचा फॉर्म भरू शकतात यासाठी उद्यासाला फोटो चिटकवायचा आहे. विषय तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज केला असतात ते आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव लिहायचं आहे. त्या नावात बदल असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता जो काय असल्यास तो लिहायचा आहे. तालुका, जिल्हा, पिनकोड लिहायचा आहे.
ईमेल ID लिहायचा आहे, भ्रमणध्वनी लिहायचा आहे, जात प्रवर्ग पोस्ट जात तुम्हाला लिहायचं आहे। यासाठी अर्जदार प्रवर्ग लिहायचा आहे, अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड इमव विमप्र इमव EWS ओपनचा जो काही असला तो लिहायचा आहे। जन्मतारीख अंकामध्ये आणि अक्षरामध्ये किती महिन्यामध्ये तुमच्या यामध्ये तुम्हाला अर्ज करते तुम्हाला वर्ष किती महिने किती दिवस किती झाले लिहायचं। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्थामध्ये परीक्षेचं नाव संस्थेचं नाव एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी आणि पासिंग वर्ष लिहायचं आहे। कामाचा अनुभव असल्यास त्या कामाचा तपशीलमध्ये तुमच्या या ठिकाणी ज्यामध्ये तुमचं कामाचा अनुभव आहे त्या संस्थेचं नाव पदाचे नाव कार्याचे नाव सध्या कार्यालय आहे का असल्यास तेच कारण नसल्यास नो करा। यामध्ये तुम्ही या ठिकाणी मी प्रमाणित करतो तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते नाव लिहायचं आहे, स्वाक्षरी लिहायचं आहे, स्थळ आणि दिनांक टाकायचे आहे। यामध्ये मित्र तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा लिहायचे आहेत। यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, या ठिकाणी श्रीमंत श्रीमती तुमच्या वडिलांचे नाव याचा मुलगा मुलगी जे काय असल्यास ते लिहायचं आहे, वय वर्ष राहणार पत्ता लिहायचा आहे, तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय केला असेल ते, तुम्हाला किती मुलं आहेत असल्यास मुले लिहा नसल्यास 0 करा, त्या स्वरूपात त्याची तारीखसुद्धा लिहायची आहेत आणि दोन्ही मुले असले त्याचा तारीख लिहा नसल्यास नो करा 0 करा। या ठिकाणी ठिकाण टाकायचे आहेत, तारीख टाकायचे आहेत, उमेदवाराचे नाव आणि स्वाक्षरी लिहायचं आहे। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।